जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो तर माफ करा। आज आपण रिव्ह्यू करणार आहोत 2025च्या ज्युपिटर 110चा एकदम नवीन कोरी गाडी आहे मित्रांनो। आणि आपल्या फॅमिलीमध्ये ही नवीनच मेंबर आलेली आहे, 5 दिवस जुनी आहे फक्त। आणि ह्या गाडीचा आपण आज रिव्ह्यू करणार आहोत। टेक्निकल गोष्टी मी जास्त काही करणार नाही, पण तुम्हाला जास्तीत जास्त डिटेल रिव्ह्यू देण्याचा मी प्रयत्न करेन। तर मित्रांनो, सगळ्यात जास्त फीचर असणारी ही ज्युपिटर 110 आता 2025मध्ये सुद्धा मार्केट गाजवणार आहे। आणि या गाडीचा मी कंप्लीट रिव्ह्यू करणार आहे। तर मित्रांनो, या गाडीची पेंट क्वालिटी आपण बघू शकतो। या गाडीची पेंट क्वालिटी एकदम प्रीमियम दिलेली आहे। 1,13,000ची ही ऑन रोड किंमत आहे बदलापूरमध्ये। तर त्या हिशोबाने पेंट क्वालिटी खूप चांगली दिलेली आहे, पण पार्ट्स क्वालिटी आहे ना, ती थोडीशी मला कमी वाटते। काय काही पॉईंट्स आहेत जिथे फिटिंग जी आहे ती थोडीशी कमी दिसते। ठीक आहे, तर पेंट क्वालिटी खूप चांगली आहे, मॅट ब्लू कलर आहे। स्पेशली हा रात्रीमध्ये सुद्धा खूप चांगला दिसतो, दिवसात तर एकदम उजळतोच, मॅट ब्लू असून सुद्धा खूप चांगला चमकतो। पण रात्रीमध्ये सुद्धा जास्त चांगली दिसते गाडी। खूप अट्रॅक्टिव्ह डिझाईन बनवलेली आहे कंपनीने, EV टाईप थोडीशी डिझाईन बनवलेली दिसते। तर रिअर लुकमध्ये सुद्धा सेम तशीच LED ची पूर्ण स्ट्रीप दिलेली आहे, जिथे इंडिकेटर प्लस लाईट दिसणार आहे। आणि स्पेशली आपल्याला ह्याच्यामध्ये हजार्ड लाईट सिस्टमसुद्धा मिळणार। मी तुम्हाला ऑन करून दाखवतो। चावी ऑन केली, सगळ्यात पहिला डॅशबोर्ड बघून घ्या, थोडंसं कमी दिसत असेल उन्हामुळे, पण एनिवे मी तुम्हाला दाखवतो। आता हा जो हजार्ड लॅम्प आहे तो असा चालू करायचा, एकदम होल्ड करून ठेवायचं 4-5 सेकंद, आणि हा चालू झालेला आहे। तुम्हाला मी फ्रंट प्रोफाईल दाखवतो। फ्रंट प्रोफाईल या गाडीची अशी दिसते, दोन्ही इंडिकेटर एकदम सेम जळतात, प्लस मागे सुद्धा सेम तसंच आहे। रात्रीमध्ये सुद्धा प्रोफाईल खूप चांगली दिसते, विजिबिलिटीसुद्धा खूप चांगली आहे गाडीची। तर मित्रांनो, या गाडीची सीट तुम्ही बघून घ्या। या गाडीची सीट ही अशी मिळते आपल्याला, हे नाव जाऊ द्या, ते मला माहीत नाही, पण या गाडीची सीटची क्वालिटी तुम्ही बघून घ्या। कुशनिंग खूप चांगली आहे, फोम खूप चांगला लावलेला आहे याच्या गाडीमध्ये, आणि स्टिचिंग खूप चांगली दिलेली आहे, ड्युअल टोन कलर आहे। आणि अंडर सीट स्टोरेज तुम्ही बघू शकता, 33 लिटरचा हा स्टोरेज आपल्याला मिळतो आहे। प्रॅक्टिकली एवढं काही खास नाही आहे, पण बाजाराचं काम, परत तुम्हाला एक्स्ट्रा डीमार्टचं सामान वगैरे काय ठेवायचं असेल तर एकदम इझी आहे। टेक्निकल भाषेमध्ये बोलायचं झालं तर 2 हाफ फेस हेल्मेट लार्ज साईजचे तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायला इझी पडेल। या गाडीची जी सीट हाईट आहे ती 765 mm आहे। आता माझी हाईट बघायचं आलं तर माझी हाईट 5 फूट 1 इंच आहे, त्यामुळे माझे पाय दोन्ही टेकतात, फक्त फुल टेकत नाहीत। ज्याची हाईट ॲव्हरेजली 5.5 फूट वगैरे असेल त्याचे दोन्ही पाय इथं आरामात राहतील, काय प्रॉब्लेम होणार नाही। बाकी जे 5 फूटच्या खालती आहेत त्यांना एकदम थोडासा प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे। आता गाडी 106 kg आहे, त्यामुळे गाडीच्या वजनावर काय प्रॉब्लेम नाही आहे। जरी आपली हाईट कमी असली, स्पेशली लेडीजची थोडीशी कमी असते बरोबर, तर त्यांना इथे या गाडी चालवण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे। आणि स्पेशली या गाडीचं वेट मॅनेजमेंट सिस्टम खूप चांगले आहे, फुल्ली एकदम कंट्रोल्ड गाडी बनवलेली आहे। गाडीचं जे बॅलेन्सिंग आहे आणि गाडीचा जो बल्कीनेस आहे तो आपण बघू शकतो। 113 cc असूनसुद्धा या गाडीमध्ये असं वाटतं की 125 cc का 150 cc असं वाटतं। आता या गाडीचा डिस्क ब्रेक बघून घ्या। या गाडीचं जे डिस्क ब्रेकची डिझाईन आहे ती खूप चांगली आहे। आणि बघायचं झालं तर न्यू जनरेशनला, आपण जे यंग जनरेशन आपण म्हणतो, तर त्यांना खूप चांगली आवडणारी ही अशी डिस्क ब्रेक दिलेली आहे। खूप चांगलं काम करतो, स्मूथ काम करतो। आणि या गाडीचा फ्रंट सस्पेन्शन जो आहे तो सुद्धा खूप चांगला काम करतो। सस्पेन्शन ट्रॅव्हलचं मला माहीत नाही, पण खड्ड्यांमध्ये अजिबात धक्के, एकदम ताण वशावर काहीच जाणवत नाही, एकदम स्मूथ सस्पेन्शन दिलेलं आहे। आता येऊया गाडीच्या रिअर सस्पेन्शनकडे, तर गाडीचं रिअर सस्पेन्शनसुद्धा खूप जास्त स्मूथ आहे। आणि आपण बघू शकतो इथे एक चांगला फीचर दिलेला आहे, जिकडे तुम्हाला पाण्याची काही गरज लागणार नाही आहे। तुम्ही सिम्पली इथे असं थोडंसं एक्स्ट्रा फोर्स लावून जसं तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे सस्पेन्शन, तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता सस्पेन्शन, काय प्रॉब्लेम होणार नाही। आणि मागे हा जो ब्रेक दिलेला आहे तो
ड्रम ब्रेक दिलेला आहे, जो सुद्धा खूप चांगला काम करतो. गाडीमध्ये आपल्याला आता USB चार्जिंग पोर्टसुद्धा दिसतो आहे. त्याच्यानंतर सगळं काही इथूनच ऑपरेट होणार आहे. जर का तुम्हाला सीट उघडायची तर सीटच उघडू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पेट्रोलचं लॉक उघडायचं आहे तर ते सुद्धा आपण इथेच उघडू शकतो. E20चा बॅच तुम्ही बघू शकता. ही गाडी E20 कम्पॅटेबल आहे. ही गाडी मायलेज किती देते, खूप लोकांचा असा प्रश्न असतो. तर मित्रांनो, सध्या पहिली सर्व्हिसिंग झालेली नाही आहे अजूनही, तरीसुद्धा गाडी मला 41-42चा मायलेज देते. आणि येणाऱ्या काळामध्ये जर का आपण 2-3 सर्व्हिसिंग एक्स्ट्रा वाढवल्या तर नाही म्हटलं तरी 50-55चा मायलेज आपल्याला फिक्स मिळणार आहे. ठीक आहे, असं कंपनीच बोलते आहे. आणि खूप लोकांनी 60चा सुद्धा मायलेज या गाडीमधून काढलेला आहे. तर त्या हिशोबाने इंजिन खूपच चांगलं एकदम फुल्ली रिफाईंड बनवलेलं आहे. या गाडीच्या हेडलाईटबद्दल बोलणार आहोत. तर या गाडीचा हेडलाईट जो आहे तो फुल LED सेटअप मिळतो आहे, जो ॲक्च्युली खूप जास्त चांगला काम करतो. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की याची बीम तर चांगली पडते आहे, पण या हेडलाईटची जी रेंज आहे, विजिबिलिटीची जी रेंज आहे ती थोडी कमी आहे. म्हणजे नॉर्मल एका स्कूटीला जेवढी मिळते तेवढीच आपल्याला दिलेली आहे. बाकी परफॉर्म खूप चांगला करतो. याचा जो पास लाईट आहे तो पण सुद्धा खूप चांगला काम करतो. फक्त याचा जो अप्पर आहे तो एवढा काय खास काम करत नाही. एकदम छोटासा बॅटरीचा लाईट जसा लावतो तसं एक्स्ट्रा थोडंसं वाढून जातं, बस बाकी काय होत नाही. सिटीमध्ये राईड करायची असेल, नाहीतर तुम्हाला इथून मुंबईला वगैरे जायचं असेल, मुंबईवरून अपडाऊन असेल, परत कॉलेजमधून येत असाल, गावात वगैरे रात्रीचा रस्ता असेल तर काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. आणि स्ट्रीट लाईटवर सुद्धा एवढा काही इश्यू होत नाही. बीम आरामात दिसते आपल्याला, त्यामुळे काय प्रॉब्लेम होणार नाही. ब्रेकिंग सिस्टम या गाडीची कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम आहे. आणि अजून एक खास फीचर ह्यामध्ये ॲड केलेलं आहे. जेव्हा आपण एमर्जन्सी ब्रेकिंग करतो, एकदम फास्ट ब्रेकिंग करतो, एकदम कचाकण असं ब्रेक दाबतो ना, तेव्हा हे जे ब्लिंकर्स आहेत, इंडिकेटर्स आहेत, ते हझार्ड सिस्टम ऑटोमॅटिकली ऑन होऊन जाते आणि फास्ट ब्लिंकिंग होते. आणि मागचा जो रिअर लाईट आहे तो जास्त तेज जळतो. मागचा जर का कोणी मागे येत असेल तर तो अलर्ट होऊन जाईल. ठीक आहे, आपणही वाचू आणि मागचासुद्धा आपल्याला येऊन धडकणार नाही, ही कन्फर्म गोष्ट आहे. आता येऊया गाडीचे इंजिनकडे. तर गाडीचे इंजिन 113.2 CCचं इंजिन आहे. हे इंजिन प्रोड्यूस करतं 8.2 PS आणि 9.8 Nmचा टॉर्क. आता 9.8 Nmचा टॉर्क हा कुठून येतो, तर एक स्पेशल याच्यामध्ये टेक्नॉलॉजी बसवलेली आहे जी थोडीशी बॅटरीकडून येते. 5.9 किलोवॅटची बॅटरी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी टॉर्क आपल्याला जनरेट होतो जेव्हा आपण फुल थ्रॉटल देतो ना. कधी कधी आपल्याला ट्रॅफिकमधून निघायचं असतं तर ह्या गोष्टींसाठी थोडासा टॉर्क लागतो. तर तो टॉर्क आपल्याला थोडासा इथे येऊन जातो. एक जवळजवळ 0.6 Nmचा टॉर्क आपल्याला इथे ॲड होऊन जातो. तर 9.8चा जो टॉर्क आहे तो आपल्याला इथे मिळून जातो, जो इनफ असतो ट्रॅफिकमधून थोडंसं निघण्यासाठी. म्हणजे आपल्याला एकदम फुल 150 CC वाली पॉवर मिळत नाही, फक्त थोडीशी 125 वाली पॉवर थोडीशी आपल्याला इथे जाणवायला मिळते. म्हणजे जेव्हा आपण फुल थ्रॉटल उघडतो, जेव्हा हा असा फुल थ्रॉटल जेव्हा आपण उघडतो तेव्हा आपल्याला थोडासा पिकअप मिळून जातो. मित्रांनो, आपल्याला या गाडीमध्ये आता असिस्ट टेक्नॉलॉजी आपल्याला बघायला मिळते, राईड असिस्ट टेक्नॉलॉजी. तर त्याच्यामध्ये असतं काय, जेव्हा तुम्ही सिग्नलला वगैरे थांबलेला असता तेव्हा एक 3-4 सेकंदानंतर गाडी बंद होऊन जाते आणि जेव्हा तुम्ही मागचा ब्रेक दाबता तेव्हा गाडी स्टार्ट होते आणि आपण निघू शकतो. तर मित्रांनो, या हिशोबाने आपल्याला थोडंसं पेट्रोल वाचवता येतं आणि गाडी परत बंद करा, परत चालू करा, ही फालतूगिरी होत नाही. एकदम इझिली स्टार्ट होऊन जाते गाडी. एकदम सायलेंट स्टार्ट टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे पटापट चालू होते आणि आपल्याला पिकअप घेता येतो. चावीच्या खालती आपल्याला इथे स्टोरेज बघायला मिळतं आहे. तर जवळजवळ 2 लिटरचं स्टोरेज आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आपला मोबाईल ठेवू शकतो, गॉगल ठेवू शकतो, ग्लव्स ठेवू शकतो. त्याच्यानंतर परत अजून गाडीचे पेपर्स वगैरे ठेवायचे असतील, पाकीट ठेवायचे असतील तर सगळं काही इथे ठेवू शकतो, काही प्रॉब्लेम होणार नाही. मोबाईल आपण इथून इझिली चार्ज करू शकतो आणि तो मोबाईल ठेवू शकतो. गाडीचा आता लेग एरिया बघूया, जिकडे आपण पाय ठेवतो, बरोबर. तर इथे आरामात एक सिलेंडर आरामात राहून जाईल. प्लस आपल्याला एवढा मोठा स्टोरेज मिळतो आहे. मला एक समजलं नाही की आपण टॉप मॉडेल घेऊनसुद्धा या गाडीमध्ये आपल्याला इथे मॅट्रेस वगैरे काय मिळणार नाही आहे. तर कालांतराने होईल का, हे जे नट बोल्ट वगैरे दिसत आहेत आपल्याला, ते कालांतराने इथे घाण धूळ वगैरे सगळं जाऊन ना खराब होऊ शकतं. तर कंपनीने थोडंसं काहीतरी याच्यावर काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला जर का सामान वगैरे काय अडकवायचं असेल तर आपल्याला इथे एक हुक मिळतो आहे. मॅक्झिमम 3 किलोची कपॅसिटी आहे, लिफ्टिंग कपॅसिटी. तर तो आपल्याला इथे मिळून जातो आहे. मित्रांनो, आता आपण फ्यूल टँक बघून घेऊया. तर फ्यूल टँक या गाडीच्या खालती आहे, ठीक आहे, सीटच्या खालती आहे. फ्यूल टँक जो आहे तो 5.1 लिटरचा फ्यूल टँक आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेला आहे. थोडासा कमीच आहे,
पण रायडिंग रेंज जी आहे ती नॉर्मली आपल्याला 250 ते 300पर्यंत बघायला मिळेल, जर का आपल्याला 50-60 असा मायलेज चुकून मिळाला तर. एका स्कूटरसाठी नॉर्मली एवढी जी रेंज आहे ती इनफ असते. रिझर्व फ्यूल कपॅसिटी जी आहे ती 1 लिटरची आहे. मिनिमम 1 लिटर पेट्रोल आपल्याला या गाडीमध्ये ठेवावंच लागतं. फ्यूल इंजेक्शन टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे आपल्याला हे काम करावंच लागतं. हा जो इथे लॉक दिलेला आहे तो इथे खूप चांगला दिलेला आहे, म्हणजे आपल्याला उतरून चावी लावा प्लस तो झाकण उघडा हे सगळे फालतू काही करायची गरज लागणार नाही. डायरेक्ट इथून असं ओपन केलं, दॅट्स इट, बस एवढंच आपल्याला करायची गरज आहे, बाकी काही गरज लागणार नाही. आणि लॉक करताना सुद्धा बस एकदम सोपं काम इथे ठेवून ठेवलेलं आहे कंपनीने. TVSने खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि चॅसिस तर आपल्याला माहितीच आहे की ही 125ची चॅसिस आहे. आता मित्रांनो ॲलॉयजबद्दल जरा बोलून घेऊया. ॲलॉयची डिझाईन तुमच्या समोर आहे आणि हे जे ॲलॉयज आहेत ते 12 इंचाचे आहेत. 90x90 12चा टायर आहे, जो इनफ आहे एका स्कूटीसाठी. मित्रांनो हा आता डिस्प्ले आपण बघून घेऊया. तर या डिस्प्लेमध्ये आपल्याला स्पीडोमीटर बघायला मिळतो, रेंज बघायला मिळते, ट्रिप A ट्रिप B, ठीक आहे. फ्यूल इंडिकेटर आपल्याला मस्तपैकी दिसतो आहे. आता इथे ऊन असल्या कारणाने थोडंसं कमी दिसेल, फक्त तुम्हाला सांगतो इथे टायमिंगसुद्धा दिसतं इथे वरती. त्याच्यानंतर इथे आपल्याला नॅव्हिगेशन सिस्टम दिसते, जेव्हा आपण ब्लूटूथ कनेक्ट करू तेव्हा. इथे आपल्याला हा जो रिअल टाईम मायलेज, रिअल टाईम इकॉनॉमी जो आपण म्हणतो ते आपल्याला बघायला मिळतं. सध्या तरी दाखवत नाही आहे, पण नॉर्मली आपल्याला 40-42 40-42 आपल्याला बघायला मिळतो. आता मी सिटीमध्ये चालवतो आहे, एक 20-30च्या स्पीडने चालवतो आहे, त्या हिशोबाने मला 40चा मायलेज आपल्याला मिळतो आहे. इथे साईडला इंजिन लाईट वगैरे सगळं बघायला मिळतं, ठीक आहे. तर नॉर्मल जेवढी इन्फॉर्मेशन रायडरला पाहिजे असते तेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला इथे LED बघायला मिळते. बाय द वे हा फुल्ली डिजिटल डिस्प्ले आहे. जर का तुम्हाला लोअर मॉडेल घ्यायचं असेल तर इथे ॲनालॉग सिस्टम आणि छोटासा डिजिटल मीटर आपल्याला बघायला मिळेल. मित्रांनो आपल्याला आता जो पार्किंग ब्रेक जो आहे तो इथे आपल्याला असा दिलेला आहे. हा एकदम इझिली असा लावता येतो, जर का आपण स्लोपला पार्किंग वगैरे करतो आहे तर हे फीचर खूप चांगलं दिलेलं आहे. पहिल्यापासूनच येतं, फक्त हा जो लिव्हर दिलेला आहे तो एकदम प्रॅक्टिकल दिलेला आहे, जेणेकरून आपण सिंगल हँडेड हा सगळा यूज करू शकतो. पहिले कसं 2 हात लावायला लागायचे, पण आता हा सिंगल हँडेड यूज होतो आहे. आणि काढताना पण सेम तसंच आहे, ठीक आहे. फक्त क्वालिटी जी आहे ती थोडी इम्प्रूव्ह झालेली आहे. प्रॅक्टिकॅलिटी जी आहे ती खूप चांगली गेलेली आहे याच्यामध्ये. मित्रांनो आपण आता या गाडीचा हॉर्न बघूयात. एकदम इझी हॉर्न आहे. हा जो आवाज आहे तो एकदम इनफ आहे. या गाडीचे मिरर्स आपण बघून घ्या. या गाडीचे मिरर्स जे आहेत ते एकदम कॉमन्स दिलेले आहेत. नॉर्मल जी आपल्याला मागे बघायची असते रेंज तीच आहे. आपण जर का शहरामध्ये जातो आहे तर ठीकठाक मागचा जो व्ह्यू आहे तो आपल्याला मिळून जाईल. तर मित्रांनो हा होता या ज्युपिटर 110चा रिव्ह्यू. तर रिव्ह्यू कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करू शकता, कारण की ही गाडी खूप डिमांडला आहे. त्यामुळे जर का कोणाला घ्यायची असेल तर माझ्या व्हिडिओमध्ये थोडीशी मदत होऊ शकते, ठीक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.